तर गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी अडवल्यानं ठाकरे संतापलेत। इंसुली चेक पोस्टवर गाडी त्यांची अडवण्यात आली। गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब झाला। चेकपोस्टवर गाडी अडवल्यानं ठाकरे चांगलेच संतापले। तर उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर जाहीर सभा घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली। याआधीही हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती, तेव्हाही उद्धव ठाकरेंनी असेच संतप्त सवाल विचारले आणि आताही चेकपोस्टवर गाडी अडवण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले। गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर त्यांची गाडी अडवण्यात आली, तर सीमेवर गाडी अडवल्यानं ठाकरे चांगलेच संतापले। इंसुली चेकपोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली होती। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत। कोकणमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय अधिक माहिती आहे? बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे, गाजतो आहे, वादाचा विषयही बनला आहे। तशीच ही काही आज घटना महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरही बघायला मिळाली। उद्धव ठाकरे यांच्या आज सिंधुदुर्गात 3 सभा आहेत, त्यामुळे ते सोलापूरवरून आज गोवा येथील मोपा विमानतळावर उतरले आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात येत असताना गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरील इंसुली चेकपोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली। त्या अधिकाऱ्याने जी गाडी अडवली तो अधिकारी क्षणात तिथून गायब झाला। पण उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संतापल्याचं पाहायला मिळालं। याआधी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बॅगा तपासणीचा अनुभव या अनुभवातून 2दा जावं लागलं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा संताप दिसून आला होता। त्यांनी तो केला होता आणि प्रसार माध्यमांपुढे ही सगळी घटना आली होती। फक्त महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्षांच्या बॅगा का तपासल्या जातात, सत्ताधारी किंवा महायुतीच्या नेत्यांच्या का बॅगा तपासल्या जात नाही, असा मुद्दा किंवा असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। आणि आज महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरही तसाचा काही प्रकार पाहायला मिळाला। त्या चेकपोस्टवर असलेले पोलीस अधिकारी त्यातल्या एका कोणी कर्मचाऱ्यानं उद्धव ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याबरोबरचा जो ताफा होता तो काही वेळ या चेकपोस्टवर बॅरिकेड्समुळे थांबला होता, पण ती व्यक्ती त्यानंतर क्षणात गायब झाली। उद्धव ठाकरे संतापल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनाही पाहायला मिळालं आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या चालकाला सांगितलं की गाडी पुढे न्या म्हणून, पण नंतर अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं नाही। एकूणच उद्धव ठाकरेंबरोबर त्यांचे चिरंजीव तेजस तसंच मिलिंद नार्वेकर आणि अन्य सेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते होते। ही घटना आत्ताच घडलेली आणि उद्धव ठाकरे सावंतवाडीच्या त्यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी आता पोहोचत आहेत। पण उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर यांचा अनुभव अनेकदा पाहायला मिळतो प्रचारादरम्यान। एकूणच उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे की निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल यांचा दुजाभाव होतो आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बाबतीत। पण उद्धव ठाकरे यांची गाडी आज महाराष्ट्र बॉर्डरवर इंसुली चेकपोस्ट येथे अडवण्याचाही प्रकार झालेला आहे। कदाचित उद्धव ठाकरे सावंतवाडी येथील सभेत यावर काही अधिक भाष्य करू शकतील, पण उद्धव ठाकरे यांचा या घटनांबाबतीत संतापही व्यक्त होताना दिसतो आहे। अगदीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अधिकारी पाहिजे काय? अरे हो, कुठे गेले? ए दादा, गाडी कशाला थांबवली हो? काय पुढे यांचं? गाडी कशाला थांबवली? अरे कोण आहे अधिकारी? चला चला गाडी चल 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 गाडी काढा ना, गाडी काढा, गाडी काढा।